पक्षांमधून नेते दाखल व्हायला सुरुवात होईल। कार्यकर्ते आधीच पोहोचलेले आहेत। तयारीच्या संदर्भातली नेमकी काय अपडेट आहे? आता जिथे मोर्चाचा समारोप होणार आहे त्या आझाद मैदान आणि मुंबई महापालिकेच्या रस्त्यावर मी आता आहे। आपणास माहिती आहे की इथे वेगवेगळे जे पोस्टर्स आहेत हे पोस्टर्स बोलके आहेत, लढाई आता लोकशाहीच्या अस्तित्वासाठी, अशा स्वरूपाचे पोस्टर्स या रस्त्यावर सगळीकडे दाखवण्यात आलेले आहेत। ज्याच्यामध्ये 2 ठाकरे हे एकत्रित असल्याचं पोस्टर्समध्ये आवर्जून दाखवलं आहे। आपलं मत फुकट गेलं तर हळहळता, मग मत चोरी होताना गप्प का राहता, अशा स्वरूपाचे आशयाचे फ्लेक्स इथे लावताना सगळे कार्यकर्ते उत्साहामध्ये दिसत आहेत। तसंच झेंडे इथे सुद्धा लावण्यात येत आहेत। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, उबाठा, CPI शेतकरी कामगार पक्ष, अशा वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे या संपूर्ण रस्त्यांवर लावण्यात आलेले आहेत। फ्लेक्स सगळीकडे लावण्यात आलेले आहेत। एका बाजूला जोरदार तयारी केली तर दुसरीकडे मी आपल्याला दाखवतोय की जो स्टेज करण्यात आलेला आहे ट्रकचा, तिथे या संपूर्ण मोर्चाचा समारोप होईल आणि इथे सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत। असं एक सांगितलं होतं की शरद पवार हे थेट इथे डायरेक्ट येथील मोर्चामध्ये ते चालणार नाही आहेत त्यांच्या प्रकृतीच्या आणि बाकीच्या इतर गोष्टींमुळे। पण राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, मनसेचे इतर पदाधिकारी, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, तसंच सचिन सावंत, वर्षा गायकवाड हे देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतील असं सांगण्यात आलेलं आहे। आणि इतर जे पक्षाचे इतर छोटे मोठे नेते जे आहेत, म्हणजे शेकापा आहेत आणि इतर पक्षातले जे नेते आहेत ते देखील इथे असतील। या ट्रकच्या इथे जो स्टेज करण्यात आलेला आहे इथेच भाषणाचे समारोप होतील आणि मोर्चाचा समारोप होईल असं सांगण्यात आलेलं आहे। एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने केला जाईल असं सांगितलं जातं। दुसरीकडे भाषणांमध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीचे नेते कोणत्या स्वरूपामध्ये भूमिका मांडतायत हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। एक वेगवेगळे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते होताना दिसतीलच, पण मुद्दा उपस्थित राहतोय तो म्हणजे वोट चोरी आणि संबंधित सगळ्या गोष्टींच्या बाबतीतल्या ज्या आरोप करण्यात येत आहेत ते कोणकोणते नव्याने आरोप केले जात आहेत। जे राज ठाकरेंची भूमिका आहे की निवडणुकाच घेऊ नयेत जोपर्यंत मतदार यादींचा घोळ संपत नाही, या त्या भूमिकेला महाविकास आघाडीतल्याच इतर मित्रपक्षांचा स्टँड काय राहणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। पण तुर्तास तरी महाविकास आघाडीचे नेते आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते हळूहळू येण्यास मोर्चाला सुरुवात होईल। साधारणतः 1च्या आसपास वेळ देण्यात आलेली आहे, पण एक मागे पुढे जर पाहिलं तर 1:30 वाजेपर्यंत मोर्चा सुरू होईल असं सांगतं। जवळपास मोर्चाची सुरुवात ते मोर्चा जिथे संपणार आहे असा अंतर 1.5 किलोमीटरचा आहे। तो रस्ता पूर्ण पोलिसांच्या वतीने बंदही करण्यात आलेला आहे। हे दृश्य जर पाहिले इथे तर शिवसेनेचे जे स्थानिक उबाठाचे इथले शाखा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, असे ते सगळे इथे दिसत आहेत आणि जी स्टेज आहे तो करण्यात आलेला आहे ते असं दिसून येते। निश्चित सागर, तुम्ही सोबत रहा, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास या आतापर्यंतच्या मोर्चाच्या संदर्भातले काही अपडेट्स, व्हिज्युअल्स जे आहेत ते आपण पाहूयात। दादर स्टेशनवरून राज ठाकरे यांनी प्रवासाला सुरुवात केली। त्यांनी लोकलमधून प्रवास केला। बऱ्याच वर्षांनी खरं तर राज ठाकरेंनी हा लोकलमधून प्रवास केलेला आहे। दादर ते चर्चगेट स्थानकापर्यंत त्यांचा हा प्रवास होता। चर्चगेटला ते दाखल झाले। मनसैनिकांची गर्दी होती। मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसह, पहिल्या फळीतल्या नेत्यांसह ते चर्चगेटला दाखल झाले आणि तिथून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये, मरीन ड्राइव्ह परिसरातल्या हॉटेलमध्ये ते सध्या दाखल झालेले आहेत। तिथे ते मनसेच्या नेत्यांसोबत आहेत आणि तिथे सध्या त्यांची चर्चा सुरू आहे। दरम्यान काही वेळातच उद्धव ठाकरे सुद्धा या दिशेने प्रवास करतील, ते दाखल होतील। मातोश्री निवासस्थानावरून ते साधारण 12:30 वाजता निघण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर याच हॉटेलमध्ये जिथे सध्या राज ठाकरे आहेत तिथे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। मोर्चाच्या पूर्वी त्या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते असा एक अंदाज बांधला जातोय। तर आजच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी केलेला हा लोकल प्रवास एकंदरीतच चर्चेचा विषय ठरला। विशेष असा हा ठरलेला आहे। दादर रेल्वे स्टेशनवरून त्यांनी हा प्रवास केलेला आहे।